वेलकम बॅक स्टुडंट्स. चला, आज आपण द इंटरनेट अँड द वेब या धड्यातील पार्ट नंबर 4 याला आपण सुरुवात करूया. आज हा चॅप्टर आपला संपून जाईल. चलो, या टॉपिकमध्ये आज आपण काय काय शिकणार आहोत. तर सर्वात पहिलं सर्च टूल्स, सर्च इंजिन्स म्हणजे काय, स्पेशलाइज सर्च इंजिन्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर कंटेंट इव्हॅल्युएशनमध्ये म्हणजे नेमकं काय असतं, ऑथॉरिटी, ॲक्युरेसी, ऑब्जेक्टिव्हिटी, करन्सी याची डेफिनेशन्स हे काय आहेत हे समजून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण ई कॉमर्स, डिजिटल कॅश, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. चला, तर सुरुवात करूया सर्च टूल्सपासून. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंटरनेटवरती भरपूर मोठ्या प्रचंडामध्ये माहिती उपलब्ध आहे. पण ही माहिती जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला सर्च इंजिन्सची मदत घ्यावी लागते. आता सर्च इंजिन्स म्हणजे काय, सर्च इंजिन्स म्हणजे असे सॉफ्टवेअर, असे प्रोग्राम्स, असे वेबसाईट्स जे आपल्याला इंटरनेटवरती माहिती शोधायला मदत करतात. अगदी सोपं. आता याचं जर कॉमन उदाहरण बघितलं तर बऱ्याच वेळी आपण सगळे गुगलशी परिचित आहोत, बरोबर ना. की आपल्या मोबाईलवर असू द्या किंवा कम्प्युटरवर असू द्या, आपल्याला काही माहिती शोधायची असेल तर आपण जातो कुठं, गुगलवरती जातो. जशी ही गुगलची स्क्रीन आहे आणि मला जी माहिती पाहिजे ती मी इथं सहज टाईप करेल. फॉर एक्झाम्पल इथं मी टाईप करतो गणेश महोत्सव. ठीक आहे. तर मग गणेश महोत्सव या शब्दाशी रिलेटेड त्याला जे काही वेबसाईट्स माहिती चांगली उपलब्ध होईल ती आपल्याला इथं तो समोर दाखवेल. गॉट इट. सो हे गुगलचं सर्च पेज आहे. आपण गुगलवरून माहिती शोधली. मग गुगलसारखंच आणखीन काय आहे. जेव्हा गुगल नव्हतं तर लोक बऱ्याच वेळी yahoo.com या वेबसाईटवर जात होती. जसं इथं तुम्हाला दिसेल ही याहूची स्क्रीन आहे आणि इथं याहूला इथं येऊन मला जी माहिती पाहिजे ती मी इथं टाईप करेल. जसं इथं मी टाईप करतो ऑलिम्पिक्स 2021 आणि एंटर केलं की ऑलिम्पिक्स 2021बद्दलची माहिती मला इथं थोडक्यात समोर इथं दिसेल. ओके. तसंच दुसरं एक सर्च इंजिन आहे मायक्रोसॉफ्ट बिंग. सेम जसं आपण गुगलवर माहिती शोधली, याहूवर शोधली, तसंच बिंगवरती सुद्धा आपण माहिती शोधू शकतो. ओके. जसं इथं मी शोधतोय लेट्स फॉर एक्झाम्पल इंडियन स्पोर्ट्स आणि पुढं न्यूज घेऊन टाकतो आणि एंटर केलं की इंडियन स्पोर्ट्स न्यूजबद्दलची जी काही माहिती असेल त्याचे पेजेस माझ्या समोर आले. याच्या व्यतिरिक्त असे भरपूर सर्च इंजिन्स आहेत. एक ask.com आहे, त्याच्यानंतर यांडेक्स आहे. असे भरपूर सर्च इंजिन्स आहेत की जिथून तुम्ही माहिती शोधू शकता. परंतु सर्वात जास्त लोकप्रिय तो म्हणजे गुगल. ओके. साधारणतः तुम्ही म्हणू शकता 90 ते 94% लोक इंटरनेटवर माहिती काही शोधायची असेल तर कुठे येतात, गुगलवरती येतात. गॉट इट. सो गुगल हे सर्वात जास्त लोकप्रिय सर्च इंजिन आहेत. परंतु त्याचबरोबर बिंग आहे, याहू आहे, आस्क आहे. ही नावंसुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला हे विचारलं जातं. ओके. सो गुगल, बिंग, याहू, आस्क हे सर्च इंजिन्स आहेत. आता त्याच्या पुढं मी जातो आहे स्पेशलाइज्ड सर्च इंजिन्सकडं. आता हे सर्च इंजिन्स तर आहेच, परंतु पुढं एक शब्द लावण्यात आलेला आहे स्पेशलाइज्ड सर्च इंजिन. म्हणजेच एखाद्या विशिष्ट टॉपिकबद्दल आपल्याला काय माहिती शोधायची असेल तर गुगल, याहू, बिंगसारख्या मोठ्या वेबसाईटवर न जाता स्पेसिफिकली त्या प्रोडक्ट, त्या सर्व्हिसचीच माहिती शोधून देणाऱ्या वेबसाईटवर गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी आणखीन जास्त माहिती मिळायची इथं चान्सेस होऊन जातात. मग आता MSCITची माहिती पाहिजे असेल तर MSCIT.mkcl.org, गव्हर्मेंटच्या स्कॉलरशिपबद्दल माहिती पाहिजे तर scholarships.gov.in वर जा. त्याचप्रमाणे इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे, MSBT.com आहे. ते फक्त स्पेसिफिक कॅटेगरीला घेऊनच तुम्हाला त्याचे सर्च रिझल्ट्स दाखवत असतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कारबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर कारवाले.com आहे, कारदेखो.com आहे. हे फक्त त्या गाड्यां रिलेटेडच माहिती तुम्हाला शोधून देतात. दीज आर स्पेशलाइज्ड सर्च इंजिन्स. ओके. स्पेशलाइज्ड सर्च इंजिन्स नंतर आपण पुढं येतो आहे कंटेंट इव्हॅल्युएशनकडे. आता कंटेंट इव्हॅल्युएशन म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊया. बघा, इंटरनेटवरती जी काय माहिती आपल्याला मिळते ती नेहमीच खरी असेल याची काही गॅरंटी नाही आहे, याची काही शाश्वती नाही आहे.
बऱ्याच वेळी तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल, तुम्हाला ईमेल आले असतील. ईमेल जाऊ द्या, पण आता व्हॉट्सॲपवरती एवढ्या भरपूर प्रकारचे फॉरवर्ड्स आपल्याला मिळतात की कधीकधी हे खरं आहे का खोटं आहे हे तपासायचं आपण विसरून जातो. आणि इथं ह्या कंटेंट इव्हॅल्युएशनच्या गोष्टींचा तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे. कंटेंट इव्हॅल्युएशन, कंटेंट म्हणजे माहिती, इव्हॅल्युएशन म्हणजे त्याची तुम्ही म्हणू शकता एन्क्वायरी करणे, त्याची पडताळणी करणे, त्याला आपण इव्हॅल्युएशन असं म्हणतो. आता कंटेंट इव्हॅल्युएशनमध्ये ऑथॉरिटी, ॲक्युरेसी, ऑब्जेक्टिव्हिटी आणि करन्सी या 4 गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं सर्वात पहिलं आपण समजून घेऊया ऑथॉरिटीकडं. ऑथॉरिटी म्हणजे जी काय माहिती आपल्याला वेबसाईटवरती दिसते आहे ती एका एक्सपर्ट ऑथरने लिहिलेली आहे का, म्हणजे जो कोण लेखक आहे तो त्या विषयातला तज्ज्ञ आहे का, आणि त्याचबरोबर ही ऑफिशियल वेबसाईट आहे का, हे चेक करणं भरपूर महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळी आपल्याला काही ना काहीतरी फॉरवर्ड मेसेजेस मिळतात की पंतप्रधान योजनेअंतर्गत सायकल वाटप चालू आहे, मुख्यमंत्री योजनेअंतर्गत अमुक अमुक कम्प्युटर वाटप चालू आहे, खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा. तर पहिली गोष्ट आपण इथं समजून घेतली पाहिजे की जी काही लिंक आपल्याला आलेली आहे ती अधिकृत शासनाच्या वेबसाईटवरतीच घेऊन जाणारी आहे का, .gov.in असं त्याच्यामध्ये डोमेन कोड आहे का. जर नसेल तर साहजिकच हे काही ना काहीतरी फ्रॉडचा प्रकार आहे. सो जी काय माहिती तुम्हाला मिळत आहे ती अधिकृत वेबसाईटवरून भेटत आहे का, आणि जी माहिती आपण वाचतोय ती अधिकृत म्हणजेच एक्सपर्ट ऑथरने लिहिली आहे का, हे थोडंसं आपण चेक करणं गरजेचं आहे. आता जसं जर उदाहरण म्हणून मला जर कोणी विचारलं तर मी कम्प्युटरबद्दल भरपूर माहिती देऊ शकतो, पण तेच जर मला कोणी गाड्यांचं मेंटेनन्स कसं करायचं याच्याबद्दल काही लिहायला लावलं तर मी एक 4-5 ओळी सहज लिहू शकतो, परंतु मी त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे का, नाही. मग आता एक्सपर्ट व्यक्तीचा लेख वाचणे आणि जस्ट ॲमेच्युअर किंवा हौशी व्यक्तीचा लेख वाचण्यामध्ये भरपूर फरक असतो. सो माहिती घ्यायची कुठून हे आपण नीट चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे येतो आहे मी ॲक्युरेसीकडं. ॲक्युरेसी अगदी साधं सोपं त्याचा मतलब आहे जी काय माहिती आपल्याला वेबसाईटवरती दिसत आहे ती बरोबर आहे का, चुकीची तर नाही. तर हे ॲक्युरेसी चेक करणंसुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढं आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे ऑब्जेक्शन. जर एखादी माहिती तुम्हाला वेबसाईटवरती दिसती आहे तर ती खरी आहे का खोटी आहे, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम वाटतो आहे तर तुम्हाला तिथं कुठं कमेंट करायला किंवा रिपोर्ट करायला लिंक दिलेली आहे का, बाबा वरील बातमी खोटी आहे किंवा त्याच्यामध्ये अमुक अमुक बदल झाला पाहिजे, असं कुठं लिंक किंवा कमेंट सेक्शन दिलेलं आहे का, हे चेक करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या लेखकाने ती माहिती लिहिलेली आहे त्याचा स्वतःचा तर काही स्वार्थ नाही ना याच्यामध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक उदाहरण देतो आहे मी, शेअर मार्केटच्या टिप्स सांगणाऱ्या भरपूर वेबसाईट्स आहेत, परंतु जे काही टिप्स आपल्याला मिळतात त्या टिप्सवरती अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण का होऊ शकतं ज्या व्यक्तीने लेख लिहिलेला आहे त्याचं काही ना काहीतरी पर्सनल इंटरेस्ट असू शकतो त्याच्यामध्ये. सो इथं ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे माहिती फॅक्च्युअली रिपोर्टेड आहे का, खरी जशीच्या तशी रिपोर्टेड आहे का, का त्याच्यामध्ये जो काही व्यक्ती ज्याने लेख लिहिलेला आहे, बातमी दिलेली आहे, त्याचा काही स्वतःचा पर्सनल स्वार्थ आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी येतो आहे करन्सीकडं. करन्सी म्हणजेच काय की बाबा जी काय माहिती आपल्याला दिलेली आहे ती अपडेटेड आहेत का. अपडेटेड म्हणजे बरोबर जी बातमी जी माहिती प्रकाशित झालेली आहे त्यावेळची तारीख आणि वेळ तिथं मेन्शन केलेली आहे का, हे पाहणंसुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आता ह्याचं थोडक्यात उदाहरण द्यायचं तर चला मी तुम्हाला एक वेबसाईटवर घेऊन जातो. आता इथं मी तुम्हाला एक वेबसाईटवर घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे rediff.com. आता याच्यामधली मी काय करतो, एक बातमी ओपन करतो. ऑलिम्पिक्स अपडेट, मनिका फोर्सेस डिसायडर. सपोज या बातमीला क्लिक केलं. बातमीला क्लिक केल्यानंतर ही बातमी इथं मला समोर दिसत आहे आणि त्याचबरोबर बघा इथं वेळ दिसते का, ही बातमी कधी अपडेटेड झालेली आहे, ही 13:19 अपडेटेड झालेली आहे.
ओके. सो जी काही बातमी आपल्याला दिसते ती कधी अपडेट झालेली आहे हे बघा इथं तारीख आणि वेळ हे दिसणं गरजेचं आहे, याला आपण म्हणतो करन्सी. सो अशा पद्धतीनं तुम्हाला या ऑथॉरिटी, ॲक्युरेसी, ऑब्जेक्टिव्हिटी, करन्सी स्वतः चेक करता आल्या पाहिजेत. ओके. कंटेंट इव्हॅल्युएशन नंतर आपण जाऊया ई कॉमर्सकडं. आता ई कॉमर्स मला जास्त सांगायची गरज नाही आहे, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इंटरनेटवरती ज्यावेळी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते त्यावेळी आपण त्याला बोलतो ई कॉमर्स. लक्षात ठेवा, इंटरनेटवरून तुम्ही गाणे डाउनलोड करताय, पिक्चर पाहताय, हे ई कॉमर्समध्ये येत नाही. ते एंटरटेनमेंट असेल, काही अभ्यास करत असाल तर एज्युकेशन असेल. परंतु ज्यावेळी तुम्ही काही ना काहीतरी वस्तू विकताय किंवा खरीदताय, वस्तूच्या ऐवजी सर्व्हिसेस देखील असू शकतात, त्यावेळी आपण त्याला बोलतो ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. लक्षात राहू द्या, परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर मी येतो आहे ई कॉमर्सच्या प्रकारांकडे. ई कॉमर्सचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आहे B2C, दुसरा आहे C2C आणि तिसरा आहे B2B. B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. जेव्हा एक कंपनी ग्राहकाला माल विकते अशा प्रकारच्या वेबसाईट्सला आपण B2C वेबसाईट असं बोलतो. कंपनी ग्राहकाला माल विकते, बिझनेस टू कन्झ्युमर. मग याची जर उदाहरणं बघितली तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा भरपूर वेबसाईट आहेत. इनफॅक्ट तुम्ही तुमचा मोबाईल रिचार्ज जरी केला, उदाहरण जर माझा आयडियाचा फोन असेल आणि मी काय करेल, आयडियाच्या वेबसाईटवर जाऊन मी माझा मोबाईल रिचार्ज करेल. आयडिया कंपनीने डायरेक्ट ग्राहकाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्याच्या बदल्यात त्याला पैसे दिले ग्राहकाने. हे झालं B2C, बिझनेस टू कन्झ्युमर. कंपनी ग्राहकाला माल विकते, अशा वेबसाईट्सला B2C म्हणतो. दुसरी वेबसाईट जी असते ती आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर. कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजे काय, एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला माल विकतोय. आता इथं ग्राहक माल तयार तर करत नाही आहे, मग काय, त्याच्याकडं जुनं वापरलेला माल तो परत दुसऱ्या व्यक्तीला विकतोय. बऱ्याच वेळी अशा ज्या वेबसाईट्स येतात त्या येतात C2C मध्ये, म्हणजेच कन्झ्युमर टू कन्झ्युमरमध्ये. अंतिम वापरकर्ता, एंड युजर, दुसऱ्या एंड युजरला माल विकतोय. याची उदाहरणं तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहेत. OLX.in आहे, क्विकर आहे, की जिथं तुम्ही तुमचं जुनं साहित्य, सामान काही विकायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही इथं विकू शकता. आणि मग तिसरी ई कॉमर्सची वेबसाईट अशी आहे, ती आहे B2B, बिझनेस टू बिझनेस. ह्या वेबसाईट्स एक एक प्रोडक्ट विकत नाही, ह्या होलसेलमध्ये माल विकतात. म्हणजेच काय, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला माल विकत आहे, त्याला आपण म्हणतो B2B, बिझनेस टू बिझनेस. बघा इथं इंडिया मार्ट आहे, TradeIndia.com आहे, Alibaba.com आहे. अशा भरपूर वेबसाईट्स आहेत की ज्या लॉटमध्ये माल विकतात, होलसेलमध्ये माल विकतात. ओके. सो बिझनेस टू बिझनेसच्या या वेबसाईट आहेत. टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ई कॉमर्सच्या वेबसाईटची फक्त नावं लक्षात ठेवा, B2C, C2C आणि B2B. ओके. त्याच्यानंतर पुढं मी जातो आहे इंटरनेटवरती ज्या वेळी वस्तू किंवा सर्व्हिसेस आपण खरेदी विक्री करतो त्यावेळी डेफिनेटली पेमेंटचा विषय येतोच. आणि पेमेंट करताना 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात सिक्युरिटीच्या अंतर्गत. ते म्हणजे ट्रान्सफर पेमेंटचं ते अगदी फास्ट आणि सिक्युअर झालं पाहिजे. ओके. उदाहरण, जर मी एक व्यापारी आहे आणि मी माझ्या ग्राहकाला ऑनलाईन माल विकतोय, तर माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे की जे पेमेंटची स्क्रीन आहे त्याला आपण पेमेंट गेटवे असं म्हणतो, ती पेमेंटची स्क्रीन पटकन ओपन अप झाली पाहिजे. कुठलाही अडथळा न येता अगदी सोयीस्करपणे ग्राहकाला ऑनलाईन पेमेंट करता यावं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ग्राहकाला काय महत्त्वाचं वाटतं की मी जे पेमेंट करतोय ते पेमेंट अगदी सुरक्षितपणे माझ्या अकाउंटमधून ट्रान्सफर झालं पाहिजे. माझं क्रेडिट कार्डची माहिती, माझा ईमेल ॲड्रेस बाहेर कुठेही लीक नाही झालं पाहिजे. सो सेफ आणि सिक्युरिटी हे बाहेरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि जो सर्व्हिस किंवा प्रोडक्ट विकतोय त्याच्यासाठी फास्ट अँड रिलायबिलिटी हे महत्त्वाचं आहे. ओके. सो इंटरनेटवरती पेमेंट करताना ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या होऊन जातात. आणि त्यावेळी मग पेमेंटचे ऑप्शन्स आपल्याला 2 मिळतात मुख्यतः. एक आहे क्रेडिट कार्ड आणि एक आहे डिजिटल कॅश. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्यावरून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु काही दिवसां म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळी लोकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे फ्रॉड्स असे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. मग त्यावेळी डिजिटल कॅशकडे लोक वळतात.
आता डिजिटल कॅश काय आहे, तर इंटरनेटवरती पेमेंट करायचं एक साधन आहे. जसं आपण नॉर्मल दुकानामध्ये जाऊन कॅश देतो, तसंच तुम्ही सुद्धा ऑनलाईन पेमेंट करताना डिजिटल कॅश वापरू शकतो. आता याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे पेटीएम, एअरटेल मनी, भीम ॲप, हे सगळे बऱ्याच जणांच्या आता मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल्ड आहेत. तुम्ही काय करताय, त्या ॲपच्या मदतीनं तुमच्या अकाउंटमधले पैसे त्या कंपनीला किंवा दुकानदाराला तुम्ही ट्रान्सफर करताय. सो दिस इज व्हॉट डिजिटल कॅश. ओके, तर हे सिक्युरिटी आणि पेमेंटचे हे काही ऑप्शन्समध्ये डिजिटल कॅश थोडंसं लक्षात ठेवा. ओके, मी पुढं येतोय मी आता क्लाउड कम्प्युटिंगकडं. खरं सांगायला गेलं तर क्लाउड कम्प्युटिंग हा खूप मोठा आणि वास्ट टॉपिक आहे, परंतु मी अगदी तुम्हाला एक छोट्या स्वरूपात सांगतो आणि त्याचबरोबर त्याचं प्रॅक्टिकल पण तुम्हाला एक छोट्याशा प्रमाणामध्ये दाखवून देतो. बघा, आत्तापर्यंत कम्प्युटरवरती वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जायचे आणि मग ते सॉफ्टवेअर कम्प्युटर चालू करा, ओपन करा, मग ते सॉफ्टवेअर आपल्या हार्ड डिस्कवर असणार, मग तिथून ते ॲप्लिकेशन रन करून त्याच्यामध्ये काम करा. आता काळाची गरज अशी झालेली आहे की लोक ऑफिसमध्ये न बसता बाहेर फिरतीवरती भरपूर असतात आणि प्रत्येक वेळी कम्प्युटर बरोबर नसेल. आता लोकांच्या खिशामध्ये आलेले आहेत नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल, आणि मोबाईलमध्ये आलेले आहेत वेगवेगळे ॲप्स. मग तुम्ही ऑफिसमध्ये राहा किंवा ऑफिसच्या बाहेर राहा, कंटिन्यू तुम्हाला तुमचा डेटा मिळाला पाहिजे. अशा जर गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर इथं क्लाउड कम्प्युटिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामाला येतं. मग इथं काय आहे, तर इंटरनेटवरती वेगवेगळे सर्व्हर्स आहेत, स्टोरेज स्पेसेस आहेत, भरपूर मोठा डेटाबेस आहे, नेटवर्किंगचे वेगवेगळे टूल्स आहेत, कंपनीचे भरपूर सॉफ्टवेअर आहेत. हे सगळं काय केलेलं आहे, हे सगळं ऑनलाईन ठेवलेलं आहे. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये काही इन्स्टॉल करायचं नाही आहे. फक्त साधं सोपं तुम्हाला ब्राउझर ओपन करायचं आहे किंवा एखादा ॲप तुम्हाला दिला असेल आणि त्या ॲपवरून तुम्ही ह्या इंटरनेटच्या सर्व्हरला कनेक्ट होऊन तुम्हाला जे काय ट्रान्झॅक्शन करायचं असेल ते सगळं तुम्ही ऑनलाईन करू शकता. ओके, सो क्लाउड कम्प्युटिंगचं मी एक थोडक्यात छोटासा पार्ट तुम्हाला जस्ट समजावं म्हणून सांगितलं आहे. आणि याचं जर उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर एक छोटंसं उदाहरण दाखवतो. समजा तुम्ही कम्प्युटर वापरताय आणि तुमच्याकडं तुमच्या कम्प्युटरवरती MS ऑफिस म्हणजेच वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट नाही आहे. मग काय आहे, तर तुम्ही काय करू शकता, इंटरनेटला कनेक्ट व्हा, गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा आणि या कोपऱ्यामध्ये इथं जे 9 डॉट्स दिसतात जिथं गुगल ॲप्स लिहिलेले आहेत, हे सगळे गुगलचे ॲप्स जे आहेत हे सगळे क्लाउडवरती आहेत. म्हणजे हे सगळे तुमच्या कम्प्युटरवरती नाहीत तर गुगलच्या स्वतःच्या इंटरनेटच्या सर्व्हरवरती आहेत आणि यांना क्लिक करून तुम्ही ते वापरू शकता. उदाहरण इथं डॉक्स आहे. मी डॉक्सला क्लिक केलं की तुमचं असं लक्षात येईल की मायक्रोसॉफ्ट वर्डसारखी एक तुमच्यासमोर स्क्रीन येईल की ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट तयार करू शकता, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करू शकता, टेबल इन्सर्ट करू शकता. हे बघा, इथं माझं पेज आलं आणि इथं मग फॉन्ट, साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन असं सगळं मी इथं करू शकतो. आता हे सॉफ्टवेअर कुठं आहे, हे माझ्या स्क्रीनवरती जरी दिसत असेल तर हे ॲक्च्युली कुठं चालू आहे, docs.google.com वरती, म्हणजे गुगलच्या सर्व्हरवरती हे ॲप्लिकेशन चालू आहे. तसंच आणखीन एक ॲप्लिकेशन आपण बघूया. तुमच्या कम्प्युटरवरती एक्सेल नसेल तर तुम्ही गुगल शीट्सला क्लिक करू शकता. पॉवर पॉईंट नसेल तर पॉवर पॉईंट स्लाईड्सला क्लिक करू शकता. मी शीट्सला क्लिक करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, डॉट इट बघा, एक्सेलसारखी तुम्हाला इथं स्क्रीन दिसेल. म्हणजे तुमच्या कम्प्युटरवरती MS ऑफिस नसलं तरीसुद्धा तुम्ही थ्रू इंटरनेट गुगलच्या सर्व्हरला कनेक्ट होऊन हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. आता गुगल कंपनीनं हे सॉफ्टवेअर आपल्याला अगदी फ्री दिलेलं आहे, परंतु काही कंपन्या त्यांचे क्लाउडचे सॉफ्टवेअर वापरायचे नॉमिनल काही मंथली किंवा इयरली चार्जेस घेत असतात. सो हे सॉफ्टवेअर क्लाउडवरचे फ्री पण असू शकतात किंवा पेड पण असू शकतात. ओके, तो हे थोडक्यात क्लाउड कम्प्युटिंग एवढंच लक्षात ठेवा. जास्त माहिती हवी असेल मला क्लासमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेन. शेवटच्या पॉईंटकडे येतोय, दॅट इज IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. बरेच विद्यार्थी हे उपकरण वापरतात. याला आपण म्हणतो फिटबिट. रिस्टवॉचसारखा आहे. याला तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला देखील कनेक्ट करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही व्यायाम करत असाल, वॉकिंग करत असाल, तो डेटा ॲटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती पाठवून तो तुमचा हेल्थ चेक
किंवा हेल्थ मेंटेन करू शकतो, किंवा तुम्ही किती व्यायाम केले त्याचे डिटेल्स देऊ शकतो. त्याचबरोबर मोबाईलवर तुम्हाला काही मेसेजेस, त्याचबरोबर काही कॉल्स आले तर तुम्ही याच्यावरती त्याला सिंक्रोनाइज करूनसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच टी व्हीवरती तुम्ही जाहिराती बघितल्या असेल की तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून तुम्ही तुमचा घरातला ACचं टेम्परेचर ऑन ऑफ करू शकता, त्याचं टेम्परेचर सेट करू शकता. सो काय केलेलं आहे, घरातील एक रोज वापरातील वस्तू इंटरनेटला कनेक्ट केली आहे आणि मग तुम्ही मोबाईल फोननी त्याला ऑपरेट करताय, मॅनेज करताय. आज बऱ्याच कार्स अशा आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. सो बऱ्याच गोष्टी, लाईव्ह ट्रॅकिंग, मॅपिंग, रस्त्यावरती किती वर्दळ आहे, ट्रॅफिक आहे, दुसरा मॅप रोड घ्यायचा का, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यातून शक्य होतात. सो इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच काय आहे की आपल्या दैनंदिन जीवनामधील जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत ती इंटरनेटला कनेक्ट करून त्यांना सिंक्रोनाइज करून त्यांना मॅनेज करणे. ओके, सो इथं हा आपला या धड्यातील शेवटचा टॉपिक होता IoT. चलो परत भेटूया माझ्या पुढच्या चॅप्टरमध्ये, जिथं मी परत तुम्हाला पुढं MSc-ITच्या एका नवीन टॉपिकबद्दल माहिती करून देणार आहे. लक्षात ठेवा, धडा संपूर्ण वाचा, अभ्यास करा आणि धड्याच्या शेवटच्या पानावरती तुम्हाला मल्टिपल चॉईस आणि मॅचिंग दिलेले आहेत. ते दोन्ही पण धडा वाचून तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, सो टिल देन बाय, टेक केअर.